माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक वृंदांनो, आम्हाला सरांनी आज बोलवलं माझी विद्यार्थी त्याबद्दल त्यांचे तर आभार आहेतच. आणि सर म्हणले पहिल्यांदा की शासन उपक्रम विद्यार्थ्यांना बोलवतो आहे, शासन निर्णय सर तुम्ही रात्रीतून बोलवा, आम्ही सर्व विद्यार्थी येऊ, काहीच हरकत नाही. आणि शाळेसाठी आम्ही केव्हा पण आहोत, कारण आम्हाला शाळेने आयुष्यात खूप काही दिलेलं आहे. आज दुधमल सर असतील, कुठेही गेलो तर तीच माया होतं. दुधमल सर त्याच्यानंतर कार्यकर्ते भेटले ते पण कुठेही माया होतं. पवार सर तर आमची शेजारचे आहे, पवार सर तर रेग्युलरच बोलणं असतं. त्याच्यामुळे सगळे शिक्षक वृंदांचं प्रेम वगैरे असतंच. आणि त्याच्यानंतर शाळेसाठी देणं वगैरे ते तर देऊया, काही प्रॉब्लेम नाही. परंतु आज उद्या चलून आमची पिढी घडली तर घडली, थोडे घडले नाही, काही आहेत रस्त्यावर, काही आहेत पोस्टला, काही धंद्यात आहेत, काही चांगलं काम करणारे आहेत. परंतु उद्या चलून येणारी पिढी जी सुंदरच घडणार आणि आपल्या शाळेतूनच घडणार आणि ती छानपणे घडणार आणि नवीन पोस्टवर जाणार. आज सर सांगितलं आहे गुरुजींनी की बाबा आपल्या शाळेत फक्त 2च विद्यार्थी नगरपालिकेत लागले. आपण का एमपीएससी मध्ये जाऊ शकत नाही पुढे भविष्यात? आपले विद्यार्थी का नेऊ शकत नाहीत? शिक्षक वृंद का होऊ शकत नाहीत आपली विद्यार्थी? आमच्यात पण गट्स आहेत होते, परंतु काही कमी पडलो आम्ही, त्याच्यामुळे जाऊ नव्हतो. आता याच्या पुढे आहेत, अजून ऑपॉर्च्युनिटी आहेत आपल्या शाळेला, अजून पुन्हा सुद्धा आपण करू शकू, पुढे आपली शाळा घडू शकू. आज जी माया तुम्ही लावता, शिक्षक वृंद आम्हाला माया लावलेली आहेत त्या काळात. आज आमच्या मोटरवार सरांची खूप आठवण येते, कारण गजूबाया होता तो खूप माया लावायचा, प्रत्येक विद्यार्थ्याला भेटायचा, बोलायचा. ज्यावेळेस माझं 12वी फेल झालं होतं मी, त्यावेळेस गजूबाया घरी येऊन सांगितलं होता की बाबा तुषार काहीच होणार नाही, तू जाशील पुढे. आणि गजूबायाचा एका शब्दावर आपण जवळ 5 वर्ष काढले. आज स्वतः टॅक्स कन्सल्टन्सी स्वतः आपण आहोत. आपले विद्यार्थी आज सुद्धा आहेत, प्रत्येक विद्यार्थी संघर्ष करतो. आता आमचा अविनाश पवार आहे, तो ऑनलाईन सेंटर चांगल्या प्रकारे चालवतो. मकरंद आहे, त्याला थोडे शिक्षणात कमी जास्त केला असेल, परंतु अजून त्याच्या प्रिंटर्सच्या ह्याच्यामध्ये खूप चांगली कला दाखवतो. आमचा दीपक आहे, राजकारणामध्ये करायला पुढे चांगलंच होणार पुढे. असे धडपडत राहणारे विद्यार्थी आहेत. गजू भाऊ आहे, आमचा पिंटू भाई आहे, सांगितलं परमार्थ क्षेत्रात त्यानं पुढे गेला, सगळ्याच गोष्टीत पुढे आहे. त्यानं आदर्श त्याचं हे आहे, जीवन आहे. त्याचं फेसबुक पोस्ट वगैरे बघणं हे ते सगळे चांगलेच विद्यार्थी आहेत, चांगलेच घडलेले आहेत. त्याच्यामुळे शाळेला कधीही कमी पडणार नाही, शाळेत कधीही असं होणार नाही. परंतु आम्हालाही सोबत घ्या, आम्हालाही हे करा, आम्ही येतो. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो.